आता मी माळशेज घाटातनं जात होतो, तर गाडी हळू होती तरी पण थोडा ब्रेक लावत लावत उतरत होतो. उन्हामुळे गाडी स्लिप झाली आणि गाडी पडली. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहे अष्टविनायकमधल्या 7व्या बाप्पाचं दर्शन करायला. तो आहे ओझरला, ओझरचा विघ्नहर. तर आपण आज पण आपण बाईकनेच जाणार आहे, कारण की ते जुन्नरपासून जवळ होतं. पण लास्ट टाईम भाऊ होता, तर ह्या टायमाला तर कोण नाही आहे. तर आज आपण एकटेच जाणार आहे बाईकने. तर चला जाऊया. तर आता आपण लास्ट टाईमसारखा एक मिनी ब्रेक घेतला आहे पेट्रोल भरायला. तर आता पेट्रोल भरू आणि मग जाऊया परत पुढे. मी आता रस्त्यावरून जात होतो, तर मला एक ॲक्सिडेंट झालेला, म्हणजे दिसला नाही, तो आधीच झालेला होता. 2 झालेले दिसले या रोडवरती. जर का तुम्ही पण कुठे बाहेर जात असाल ना, तर सावकाश गाडी चालवा, काय घाई करू नका जास्त. तुम्हाला मी दाखवतो बघा. पूर्ण चुरा झालेला आहे गाडीचा, पण कोणाला इजा झाली ना देवाच्या कृपेने. पण तुम्ही पण कुठे बाहेर जात असाल तर सुरक्षित जावा, सावकाश चालवा गाडी, हेच सांगेल तुम्हाला. पण आता जाऊया आपण. मी साईडला गाडी थांबवली खास हे सांगण्यासाठी. चला जाऊया आता हा सेकंड ॲक्सिडेंट आहे. हा खूप कल्याणमध्ये, हा तो भिवंडी बायपास रोडला होता. हा बघा, हा कल्याणमधला आहे. तुम्ही प्लीज रिक्वेस्ट करतो, तुम्ही गाडी खूप स्लो चालवा, कारण की खूप अपघात होत आहेत, हेच सांगेल. देवाच्या कृपेने असं काय नाही व्हायला पाहिजे. चला जाऊया आता पण पुढे. लास्ट टाईम पण मी ह्या जागेवरती आलो होतो. सेल्फी पॉईंट पण बोलतो त्याला, माळशेज घाटामध्ये. खूप सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही पण कधी आला तर इकडे थांबा नक्की. आता आपण छोटा ब्रेक म्हणजे थांबलेलो फक्त व्ह्यू बघायला. तर जाऊया आपण पण. चला. आता 3 तासाच्या प्रवासानंतरला मी पोचलो आहे. सकाळी 6ला निघालेलो आणि आता 9 वाजलेत. 3 तासानंतरला पोचलो. थोडा रस्ता चुकलेलो. तो ब्रिज दिसतोय, त्या ब्रिजच्या इकडे गेलो होतो. नंतरला परत रस्ता विचारत गुगल मॅपवर टाकून मग परत आलो. ही कुकडी नावाची नदी आहे. ते काकांना विचारलं ही नदी कुठली आहे. कुकडी नावाची नदी आहे. सुंदर, ही पण स्वच्छ आहे, जास्त घाण नाही आहे बाकी ठिकाणी सारखी. तर आता आपण जाऊया इकडे, मागेच आहे देवस्थान. आपण इकडेच जाऊया आता मागच्या साईडला. चला पाया पडूया आता, जाऊया. गणपती बाप्पा मोरया. ओम श्री विघ्नहर मंगलमूर्ती मोरया. श्री क्षेत्र ओझर हे ऐतिहासिक प्राचीन पार्श्वभूमी लाभलेलं अष्टविनायकापैकी 7वा गणपती असलेलं हे तीर्थक्षेत्र आहे. पहिले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पांनी हे मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. सोन्याचं कळस साचलेलं आणि श्रीमंत गणपती म्हणून या बाप्पाची ख्याती या ठिकाणी आहे. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट या देवस्थानचा कारभार या ठिकाणी पाहते आणि या ठिकाणचे अध्यक्ष सन्माननीय बाळकृष्णदास कवडे या ठिकाणीचे विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहे. आणि विघ्नहर गणपतीचा महिमा या ठिकाणी सांगत असताना पौराणिक कथा या ठिकाणी आहे. ज्यावेळेस या ठिकाणी यज्ञ सुरू होता आणि काही दैत्यांनी, विघ्नासूर दैत्यांनी या यज्ञामध्ये विघ्न आणण्याचं या ठिकाणी प्रयत्न केला आणि गणपती बाप्पाच्या भक्तांनी गणपती बाप्पाचा धावा या ठिकाणी केला की माझ्या याच्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो दैत्य करतोय
त्याला तुम्ही अडवण्याचा विघ्नासूर दैत्याचं हरण या तीर्थक्षेत्री विघ्नर गणपती बाप्पाने या ठिकाणी केलं आणि विघ्नासूर दैत्यानं गणपती बाप्पाकडे या ठिकाणी अभय मागितलं की तुमच्या नावाच्या आधी माझं नाव या ठिकाणी घेतलं जावं. म्हणून विघ्नर गणपती बाप्पाला विघ्नेश्वर किंवा विघ्नर गणपती बाप्पा असं या ठिकाणी म्हटलं जातं. या ठिकाणी भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी अशी गणेशोत्सव या तीर्थक्षेत्री साजरे केले जातात. विघ्नर गणपती बाप्पाची मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे, डौलदार मूर्ती आहे. बाप्पाच्या डोळ्यामध्ये 2 माणिक आहेत, कपाळात हिरा आहे, बेंबीत हिरा आहे. असं हे गणपती बाप्पाचं स्वयंभू मूर्ती, साक्षात स्वयंभू मूर्ती या ओझर क्षेत्री गणपती बाप्पाची या ठिकाणी आहे. गणपती बाप्पा हा नवसाला पावतो, हा असंख्य गणेश भक्तांचा या ठिकाणी अनुभव आहे. धन्यवाद. आता मी दर्शन करून बाहेर आलो. थोडा वेळ फिरलो. एक पंडित होते, गुरुजी होते, त्यांची वाट बघितली पण त्यांना काय माहीत नव्हतं. तर तिकडे एक बाहेर काका होते, त्यांनी मला माहिती सांगितली. सुंदर संतोष काका म्हणून आहेत, त्यांनी माहिती सांगितली, सुंदर माहिती सांगितली. तुम्ही ऐकली असेल आता मी ह्याच्या आधीच्या क्लिपमध्ये. आता इकडे महाप्रसाद सुरू होतो 10:30 वाजता. तर 10 झाले म्हणजे असं काहीतरी टाईम झाला आहे. तर आपण इकडे 40 रुपयाला आहे कुपन. तर आता आपण जेवू बघू इकडे आणि मग जाऊया घरी. चला, आता कुपन घेतला, वरती आलो. आता इकडे आज जेवायला आहे आमटी भात आणि बुंदी. तर जेवण करू आणि जाऊया मग घरी. चला, आता जेवण वगैरे केलं, सुंदर होतं जेवण. तुम्ही पण आले तर कधी इकडे जेवा नक्की. टायमिंग असतो सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत टायमिंग असतो आणि संध्याकाळी 7:30 ते 10:30पर्यंत रात्री टाईम असतो. तर तुम्ही कधी आले तर नक्की जेवायला या. सुंदर जेवण होतं. तर आता मी निघतो. आता 11:30 वाजले, जेवण वगैरे झालं. तर जाऊया सरळ घरी. चला, आता मी माळशेज घाटातनं जात होतो. तर गाडी हळू होती तरी पण थोडा ब्रेक लावत उतरत होतो. उन्हामुळे गाडी स्लिप झाली आणि गाडी पडली. थोडं लागलं आहे बघा, ह्या साईडला गुडघ्याला पण लागलं आहे, पॅन्ट फाटली आतमध्ये, परत इकडे पण लागलं आहे. जास्त काय लागलं नाही, देवाच्या कृपेने बरं आहे. जाऊया घरी आता. चला, मी आता घरी आलो. खूप दमलो आहे. कपड्यांचे अवतार बघा पूर्ण खराब झाले. इकडे लागलं आहे, इकडे पण लागलं आहे, दिसत नाही का. इकडे पॅन्ट फाटली आहे. तर ऑस्ट्रेलियामधला हा एकच असं थोडं दर्शन थोडं हे झालं. काय झालं असेल, देवाच्या मर्जीप्रमाणे काय होत नाही. तर नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तुम्ही पण सावकाश गाडी चालवा. सकाळी सांगितलं आणि संध्याकाळी दुपारी माझ्यासोबतच झालं ते. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटूया. बाय बाय.